नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि या पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी इतिहास या विषयात तुम्हाला भरपूर जास्त मार्क या ठिकाणी मिळवता यावेत या दृष्टिकोनातून राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास रिव्हिजन लेक्चर्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी घेत आहोत. लक्षात घ्या, यापूर्वी आपण पहिला भाग या ठिकाणी पाहिला होता ज्यामध्ये 15 प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले. आजही मी तुम्हाला 15 प्रश्न या ठिकाणी देणार आहोत आणि या 15 प्रश्नांच्या माध्यमातून आपण दिलेल्या सर्व पर्यायांची व्यवस्थितरित्या चर्चा या ठिकाणी करूया आणि त्यातून इतिहास या विषयाची रिव्हिजन उजळणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण इथे या ठिकाणी करणार आहोत. तर लक्षात घ्या, हे लेक्चर जे आहे हे लेक्चर तुम्हाला परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचं या ठिकाणी राहील. यातून तुम्हाला काही प्रश्न देखील या ठिकाणी मिळतील आणि एकूणच त्या पूर्ण सब्जेक्टची आपण इथे या ठिकाणी एक प्रकारे उजळणी देखील करण्याचा इथे या ठिकाणी प्रयत्न छोटा खानी या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, हे लेक्चर्स या ठिकाणी जरूर पहा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. मागे आपण 1 ते 15 पर्यंतचे प्रश्न पाहिले. आता आपण 16 पासून 30 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, एक प्रश्न आहे, भारतीय नाट्यकलेमध्ये यवनिका म्हणजे पडद्याचा वापर सर्वप्रथम खालीलपैकी कोणी सादर केला, अशा प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये प्राचीन नाट्यकला खूप जास्त या ठिकाणी प्रसिद्ध या ठिकाणी होती. भरतमुनी जे आहे त्या भरतमुनींनी नाट्यशास्त्र या नावाचा या ठिकाणी ग्रंथ या ठिकाणी लिहिला आणि त्यातून खऱ्या अर्थानं भारतीय नाट्यकला जी आहे त्या भारतीय नाट्यकलेचा उदय झाला अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर आपल्या या नाट्यकलेमध्ये पडदा पद्धत पडते बघा, तर त्या प्रकारचा यवनिका म्हणजेच पडदा पद्धत या ठिकाणी भारतीय नाट्यकलेमध्ये कोणी या ठिकाणी आणली, अशा प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे. तर शक आहे, युनान आहे, कुशाण आहे आणि पार्थियन हे पर्याय आपल्याला दिसून येतात. आता हे जे काही राज्यकर्ते या ठिकाणी होते हे कोण होते, तर प्राचीन काळातील विदेशी आक्रमणकर्ते होते. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की मौर्य साम्राज्याचं डिक्लाइन या ठिकाणी झाल्यानंतर भारतामध्ये खास करून वायव्य सरहद्द प्रांत जो होता तर त्या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये युनान, शक, पार्थियन आणि कुशाण अशा प्रकारचे अनुक्रमे हे सगळे लोक या ठिकाणी भारतामध्ये आले आणि भारतातील खास करून वायव्य सरहद्द प्रांत त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला होता असं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, या विदेशी आक्रमणकर्त्यांमुळं आणि त्यांनी इथे भारतामध्ये आपलं स्थान निर्माण केल्यामुळं भारतीय संस्कृती आणि विदेशी संस्कृती याचा मिलाप या ठिकाणी होऊन काही महत्त्वाच्या गोष्टी भारतीयांना या विदेशी आक्रमणकर्त्यांमुळे या ठिकाणी प्राप्त झाल्या. त्यापैकी भारतीय नाट्यकलेमध्ये यवनिकाचा वापर या ठिकाणी कोणामुळे या ठिकाणी भारतीय नाट्यकलेमध्ये झाला, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, याचा राईट आन्सर जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं शक आहे, युनान आहे, कुशाण आणि पार्थियन. याचा राईट आन्सर काय आहे, तर युनान. लक्षात घ्या, तर युनानवरच या ठिकाणी यवनिका अशा प्रकारचा हा शब्द पडल्याचं एकंदरीत दिसतात, म्हणून याचं राईट आन्सर युनान या ठिकाणी आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, युनान म्हणजे ग्रीक हे पण लक्षात घ्या. या युनानांनाच ग्रीक असं पण या ठिकाणी म्हटलं जातं, तर यांना ग्रीक असं पण म्हटलं जातं, हा मुद्दा लक्षात घ्या. युनान आणि ग्रीक हे एकच आहे. आता बघा, या ग्रीकांमुळे भारतीय चलन व्यवस्था जी आहे तर त्या चलन व्यवस्थेमध्ये पण काही महत्वाचा बदल झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता युनानांमुळे भारतीय चलन व्यवस्थेत काय बदल झाला, तर भारतामध्ये धातूची नाणी काढायला सुरुवात झाली. याचबरोबर भारतामधल्या नाण्यांवर तारीख, डेट जी आहे जी या ठिकाणी यायला लागली आणि भारतीय शासकांचे व विविध देवी देवतांचे फोटो जे आहेत किंवा ज्याला आपण छायाचित्र आपण म्हणतो, तर छायाचित्र या ठिकाणी इथं यांच्या माध्यमातून भारतीय चलन व्यवस्थेमध्ये आलं असं एकंदरीत दिसून येतं. याच युनानांनी भारतामध्ये मिलिटरी गव्हर्नरशिप देखील या ठिकाणी स्थापन केलेली आहे, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे युनानांमुळे यवनिका तर आलंच आलं, त्याचबरोबर मिलिटरी गव्हर्नरशिप या ठिकाणी भारतामध्ये स्थापन झाली. याचबरोबर या युनानांमुळे जसं मी आता सांगितलं की नाणे चलन व्यवस्थेमध्ये बदल झाला, धातूचे कॉइन्स आले, या धातूच्या कॉइन्सवर भारतीय शासक आणि विविध देवदेवतांची छायाचित्र या ठिकाणी छापले गेले आणि याचबरोबर तारीख जी आहे हे तारखा देखील या युनानांमुळेच भारतीय शासक इथून पुढच्या काळामध्ये टाकायला सुरुवात करतायत असं एकंदरीत दिसून येतं. आता बघा, इथे जर आपण पाहिलं तर शकांमुळे काय बरं आलं, तर शकांनी भारतामध्ये क्षत्रप व्यवस्था जी आहे
तर ही क्षत्रप व्यवस्था यांनी या ठिकाणी स्थापन केली. लक्षात घ्या, युनानांनी मिलिटरी गव्हर्नरशिप आणि शकांनी क्षत्रप व्यवस्था स्थापन केलेली आहे असं दिसतं. आता कुशाण जर आपण पाहिले तर कुशाणांनी पण मोठ्या प्रमाणात भारतीय समाजामध्ये योगदान या ठिकाणी दिलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. तसं की आपल्याला पाहायला भेटतं की भारतीय शासकांनी महाराजाधिराज या प्रकारच्या पदव्या धारण केल्या. तर तशा प्रकारच्या पदव्या सर्वप्रथम कुशाणांनी या ठिकाणी धारण केलेल्या होत्या. त्यांनी किंग ऑफ किंग ही पदवी या ठिकाणी आणली होती आणि म्हणून किंग ऑफ किंग या पदवीवरूनच महाराजाधिराज या प्रकारची पदवी भारतीय शासक नंतरच्या काळामध्ये घेऊ लागलेले आहेत असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. याचबरोबर कुशाण शासक जे आहे, या कुशाण शासकांनी आपल्याला पाहायला भेटतं की यांनी लांब लचक या ठिकाणी सदरा आणि त्याचबरोबर या ठिकाणी गुडघ्यापर्यंत असणारे चामडी बूट जे आहे हे आपल्याला या ठिकाणी या कुशाणांमुळेच भारतामध्ये आले असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. विशेष म्हणजे भारतामध्ये जी दरबारी संस्कृती आली बघा, तर दरबारी संस्कृती म्हणजे भारतीय शासक लोक काय करतायत तर दरबारामध्ये विद्वान या ठिकाणी ठेवतायत. तर ते विद्वान ठेवण्याची परंपरा ही कुशाणांमुळेच भारतामध्ये आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण खूप महत्वाचा मुद्दा कुशाण शासकांच्या संदर्भात. याचबरोबर घोड्याची नाल, त्याचबरोबर घोड्यावर बसण्यासाठी रकाब हे या ठिकाणी कुशाणांमुळेच भारतामध्ये आलं असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणत्या विदेशी आक्रमणकर्त्यांमुळे भारतामध्ये कोणकोणते नवे बदल या ठिकाणी झाले अशा प्रकारचं येईल. जसं की मी कुशाणांच्या संदर्भात सांगितलं की या ठिकाणी देवांची किंग ऑफ किंग ही पदवी धारण केलेली आहे. त्याचबरोबर या कुशाण शासकांनी घोड्याची नाळ आणि त्याचबरोबर रकाब या व्यवस्था आणलेल्या आहेत. याचबरोबर लष्करामध्ये किंवा सैन्य भरतीमध्ये त्या सैनिकांचा पेहराव कसा असला पाहिजे हे या ठिकाणी कुशाणांनी या ठिकाणी आणलेलं आहे. लांब लचक या ठिकाणी कोट आणि त्याचबरोबर या ठिकाणी पायामध्ये जे चामडी बूट जे आहेत हे कुशाणांचेच भारतीयांना देण आहे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. बघा, हा मॉडर्न इंडियाशी संबंधित एक प्रश्न आपण इथं विचारलेला आहे. खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा अशा प्रकारचा प्रश्न आहे. इथं म्हटलेलं आहे की ब्राह्मण समाजात लग्नविधी वेळी कोणत्याही मूर्तीची पूजा न करता आणि कन्यादानाचा विधी न करता वधूवरांना शपथ दिली जात. हे पहिलं सेंटेन्स आहे. आता दुसरं सेंटेन्स बघा, अशा प्रकारच्या विवाहांना कायदेशीर ठरवण्यासाठी 1872 रोजी ब्राह्मो मॅरेज ऍक्ट या ठिकाणी मंजूर करण्यात आला असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि तिसरं विधान आहे की या कायद्यामुळे वधूचं विवाह योग्य वय हे 14 वर्ष या ठिकाणी करावं या प्रकारची तरतूद या ठिकाणी आहे. आता मुद्दा नीट समजून घ्या. हे 3 वेगवेगळे या ठिकाणी सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि इथं म्हटलेलं आहे खालील पर्यायावरनं योग्य उत्तर द्या. आता मूळ मुद्दा काय आहे की 1872चा ब्राह्मो मॅरेज ऍक्ट हा काय होता हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. तर 1872चा ब्राह्मो मॅरेज ऍक्ट जर आपण या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, ज्याला आपण नेटिव्ह मॅरेज ऍक्ट पण या ठिकाणी म्हणतो. तर त्या नेटिव्ह मॅरेज ऍक्टचं काय वैशिष्ट्य होतं तर या कायद्याद्वारे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय, नाव नीट लक्षात घ्या, आंतरजातीय व त्याचबरोबर आंतरधर्मीय विवाहांना या कायद्याच्या द्वारे मान्यता मिळाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. म्हणजे 1872चा ब्राह्मो मॅरेज ऍक्ट कशासाठी होता तर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना मान्यता देणारा या ठिकाणी हा कायदा या ठिकाणी आहे. आणि या कायद्याच्या द्वारे वधूचं विवाह योग्य वय हे 14 वर्ष या ठिकाणी करण्यात आलं. ऍब्सोल्युटली राईट आहे हे लक्षात घ्या. इथं लक्षात घ्या एक महत्वाचा मुद्दा हा पण लक्षात घ्या की 1872चा हा जो कायदा होता या कायद्याअंतर्गत जर तुम्हाला आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह जर या ठिकाणी करायचे असतील तर तुम्हाला स्वतःला मॅजिस्ट्रेटमध्ये या ठिकाणी गैर हिंदू आहोत आपण असं डिक्लेरेशन या ठिकाणी घ्यावं लागत होतं. तर मी हिंदू नाहीये अशा प्रकारचं डिक्लेरेशन तुम्ही घेतलं तरच तुम्हाला या प्रकारचा विवाह या ठिकाणी करता येईल ब्राह्मो मॅरेज ऍक्ट अंतर्गत असं इथं निश्चित झालेलं होतं, लक्षात घ्या. आता हे 2 विधान तर एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, मात्र या विधानाचा आणि बाकीच्या खालच्या 2 विधानांचा काही संबंध नाहीये. म्हणजे 1872चा कायदा हा काही ब्राह्मण समाजात लग्नविधी वेळी मूर्तीपूजा न करता आणि कन्यादानाचा विधी न करता वधूवराला शपथ दिली जाईल अशासाठी नव्हता. तर कशासाठी होता
तर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना मान्यता देण्यासाठी होता आणि मुलीचं विवाह योग्य वय 14 वर्ष या ठिकाणी असावं यासाठी हा कायदा या ठिकाणी बनवला होता. आणि म्हणून मग पर्याय क्रमांक ब आणि क हे या ठिकाणी बरोबर आहे. मग ब आणि क कुठे बरोबर आहे, तर ब आणि क हे पर्याय क्रमांक 3 मध्ये इथं आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर असेही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. आता बघा पुढचा प्रश्न बघा. व्यापारी संस्थांना सल्ला देण्यासाठी स्टॉक अँड शेअर्स ॲडव्हायझर या नावाची कंपनी जी आहे, या नावाची कंपनी खालीलपैकी कोणी स्थापन केली, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. तो स्टॉक अँड शेअर्स ॲडव्हायझर ही कंपनी खालीलपैकी कोणी स्थापन या ठिकाणी केली? भाऊ दाजी लाड, त्याचबरोबर या ठिकाणी महात्मा गांधी, NG चंदावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा प्रकारचे पर्याय आहे. आता लक्षात घ्या, महात्मा गांधींनी अशा प्रकारची कंपनी स्थापन केल्याचं आपल्या अभ्यासामध्ये नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, महात्मा गांधींचं एकूणच जीवनचरित्र जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये या ठिकाणी ते गेले आणि त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये दादा अब्दुल्ला जे त्यांचे मित्र या ठिकाणी होते, त्यांचे केस लढवण्यासाठी गेले होते, वकील म्हणून या ठिकाणी गेले होते. तर त्यांनी काय अशा प्रकारची स्टॉक अँड शेअर्स ॲडवायझर कंपनी स्थापन केलेली आहे ना दक्षिण आफ्रिकेत ना भारतामध्ये, हे आपल्याला पाहायला भेटत नाही. यस, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये नाताळ काँग्रेस पक्ष हा एक पक्ष स्थापन केला होता, ज्याचं मुखपत्र इंडियन ओपिनियन या ठिकाणी राहिलेलं आहे, आपल्याला हे माहिती आहे. NG चंदावरकर हे पण याचं उत्तर या ठिकाणी नाही आहे, हे लक्षात घ्या. कारण NG चंदावरकर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातले एक अत्यंत महत्वाचे समाज सुधारक म्हणून पण पाहतो, ऍक्टिव्हिस्ट म्हणून या ठिकाणी पाहतो आपण. NG चंदावरकर आपल्या सर्वांना माहिती आहे 1900 ला ते काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते. त्याचबरोबर NG चंदावरकर जर आपण पाहिलं 1906 ला डिप्रेस क्लास मिशनचे ते या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि याचबरोबर हे NG चंदावरकर 1920 साली मुंबई कामगार समितीचे पण अध्यक्ष या ठिकाणी होते. याचबरोबर इंदोरचे प्रधानमंत्री देखील त्या ठिकाणी बनलेले होते. याचबरोबर ते मुंबई हायकोर्टाचे या ठिकाणी न्यायाधीश देखील या ठिकाणी होते. त्यामुळे ह्या दोघांना अशा काही स्टॉक अँड शेअर्स ॲडवायझरी कंपनी स्थापन करण्याची वेळ आली नाही. आता बघा राहिला आहे भाऊदाजी लाड. भाऊदाजी लाड जर आपण पाहिलं तर भाऊदाजी लाड यांनी एक जर आपण पाहिला तर कापसाचा दलाल कापूस विक्री करण्यासाठी कापसाचे ते दलाली करत होते आणि कापसाचे दलाल ते या ठिकाणी झालेले होते, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी त्यांनी या ठिकाणी काम केलं होतं, हे पण लक्षात घ्या. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे त्या काळामध्ये या ठिकाणी 1859 ला ब्रिटिशांनी एक परवाना विधेयक या ठिकाणी आणलं होतं 1859 ला. आणि त्या परवाना विधेयकाला विरोध करण्यासाठी मुंबईमध्ये भाऊदाजी लाड यांनी सभा या ठिकाणी घेतली होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र स्टॉक अँड शेअर्स ॲडवायझरी कंपनी ती त्यांनी स्थापन केलेली नाही, हे लक्षात घ्या. मग याचं राईट आन्सर काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. आता बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती का, तर 100% केली होती, हे लक्षात घ्या. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी आपलं विदेशी शिक्षण पूर्ण करून जेव्हा ते भारतामध्ये या ठिकाणी आले, तेव्हा भारतामध्ये आल्यानंतर साहजिकच सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीमुळे ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊ शकले. आणि नंतर ते आल्यानंतर सयाजीराव गायकवाडांच्या बडोदा संस्थानामध्ये ते या ठिकाणी काम करू लागले. मात्र तिथं मोठ्या प्रमाणात जातीभेदाला त्यांना सामोरं या ठिकाणी जावं लागलं आणि परिणामी सयाजीराव गायकवाडांची परवानगी घेऊन त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि ते मुंबईमध्ये या ठिकाणी आले. मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्या पारसी मित्राच्या मदतीनं त्यांनी या प्रकारची ही कंपनी स्थापन केली होती. ही घटना आहे 1917-18च्या दरम्यानची. तर या कंपनीचं नाव होतं स्टॉक अँड शेअर्स ॲडवायझर कंपनी. आता लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांना अशी अपेक्षा होती मुंबईतले जे काही बडे उद्योगपती आहे तर ते उद्योगपतींना स्टॉक्स अँड शेअर मार्केटमध्ये तिथे या ठिकाणी आपण सल्ले या ठिकाणी देऊ. कारण बाबासाहेब आंबेडकर एक मोठे इकॉनॉमिस्ट देखील या ठिकाणी होते, हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून मग या संदर्भात त्यांनी भारतातल्या बड्या उद्योगपतींना सल्ले देण्यासाठी स्टॉक आणि शेअर्सच्या संदर्भात ही कंपनी स्थापन केली. मात्र दुर्दैव असं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजातील असल्या कारणामुळे त्या काळातले लोक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांकडे या गोष्टीसाठी आलेच नाही. आणि म्हणून मग ही कंपनी जी आहे ही कंपनी स्थापन जरी झाली असली तर त्या कंपनीकडे लोकच आले नाही, म्हणून बाबासाहेबांना नाईलाजानं ही कंपनी या ठिकाणी बंद करावी लागली.
आणि मग नंतर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मुंबईच्या सिडनहम कॉलेज जे आहे तर त्या सिडनहम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते इथे या ठिकाणी काम करतायत. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून या प्रश्नाचा राईट आन्सर काय आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्टॉक अँड शेअर्स ऍडवायझरी कंपनी स्थापन केली होती. खूप महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढे बघा, जगभरातील उदार व सहिष्णू धर्माची माहिती सांगणारा थिएस्टिक डिरेक्टरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला, अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर जगभरातील उदार व सहिष्णू धर्माची माहिती सांगणारा थिएस्टिक डिरेक्टरी हा ग्रंथ कोणी लिहिला, तर बघा न्यायमूर्ती रानडे, त्याचबरोबर विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि स्वामी विवेकानंद या प्रकारचे हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पर्याय दिसतात. आता बघा, न्यायमूर्ती M.G. रानडे जर आपण पाहिलं तर हो प्रार्थना समाजाशी संबंधित या ठिकाणी आहे आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव होतं एकेश्वर निष्ठांची कैफियत. एकेश्वर निष्ठांची कैफियत ही त्यांचा या ठिकाणी ग्रंथ या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. याचबरोबर M.G. रानडे जे आहेत तर त्यांनी औद्योगिक परिषद देखील भरवली होती 1896ला. हे पण लक्षात घ्या, 1896ला M.G. रानडे यांनी औद्योगिक परिषद लिहिला होता. यांनी औद्योगिक परिषद जी आहे तर ती औद्योगिक परिषद देखील या ठिकाणी यांनी भरवली होती 1896च्या दरम्यान, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर M.G. रानडे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यांनी एक महत्वाचा ग्रंथ देखील या ठिकाणी ज्याचं नाव होतं राईज ऑफ मराठा पॉवर. तर राईज ऑफ मराठा पॉवर हा एक महत्वाचा ग्रंथ त्यांच्या या ठिकाणी राहायला दिसतं. याचबरोबर या M.G. रानडे जे आहेत तर त्या M.G. रानडे यांनी डेक्कन सभा या नावाची संस्था स्थापन केली होती. या आधी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर M.G. रानडे पुन्हा सामाजिक सभेचे वन ऑफ द फाउंडर मेंबर या ठिकाणी राहिलेले आहेत. याचबरोबर राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे वन ऑफ द फाउंडर मेंबर या ठिकाणी आहेत. याचबरोबर M.G. रानडे जर आपण पाहिले तर 1865 साली त्यांनी लोकहितवादी आणि विष्णू शास्त्री पंडित यांच्यासोबत राहून त्यांनी या ठिकाणी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे M.G. रानडे यांनी थिएस्टिक डिरेक्टरी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला नाहीये, तर त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे एकेश्वर निष्ठांची कैफियत. आता बघा, याचं राईट आन्सर जर पाहिलं आपण तर आहे ते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे, वीरा शिंदे हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. आता या संदर्भात काय बरं एक्सप्लेनेशन देता येईल आपल्याला, तर आपल्याला पाहायला भेटतं की हे वीरा शिंदे जर आपण पाहिले तर वीरा शिंदे हे सुरुवातीला प्रार्थना समाजाचे सदस्य या ठिकाणी राहिले होते आणि प्रार्थना समाजामध्ये काम करत असताना उपासना, नाव नीट लक्षात असू द्या, उपासना या नावाचं नियतकालिक ते इथे या ठिकाणी चालवत होते. आता बघा, झालं असं की या ठिकाणी अमेरिकेमधली एक संस्था होती की ज्या संस्थेनं एकेश्वरवादांचा अभ्यास करण्यासाठी भारतातील एका विद्यार्थ्याला स्कॉलरशिप द्यायचं या ठिकाणी निश्चित केलं आणि साहजिकच प्रार्थना समाजानं ती स्कॉलरशिप वीरा शिंदेंना या ठिकाणी दिली. आणि मग वीरा शिंदे जे आहेत हे विदेशामध्ये जातात, 2 वर्ष निवास करतात आणि 2 वर्षानंतर एकेश्वरवादाचा अभ्यास केल्यानंतर ते या ठिकाणी ॲम्स्टरडॅमला जातात आणि ॲम्स्टरडॅमला हिंदुस्थानचा उदार धर्म या प्रकारचा निबंध ते या ठिकाणी इथं सादर करतात. त्यानंतर ते भारतामध्ये आल्यानंतर ब्राह्मण समाजाचे देखील सदस्य या ठिकाणी बनतात आणि संपूर्ण भारतभर ते या ठिकाणी फिरतात, बंगालमध्ये पण या ठिकाणी जातात आणि मग त्यानंतर ते या ठिकाणी 1905च्या दरम्यान हा ग्रंथ लिहितात, ज्या ग्रंथाचं नाव आहे थिएस्टिक डिरेक्टरी. जगातील सर्व उदार व सहिष्णू धर्माची माहिती देणारा हा ग्रंथ या ठिकाणी आहे, त्याचं नाव आहे थिएस्टिक डिरेक्टरी. आता लक्षात घ्या, वीरा शिंदे जर आपण पाहिलं की आपल्या सर्वांना माहिती आहे डिप्रेस क्लास मिशन जे आहे तर त्या डिप्रेस क्लास मिशनचे संस्थापक आहे. मात्र डिप्रेस क्लास मिशन हे या ठिकाणी त्याचे अध्यक्ष NG चंदावरकर होते, हे लक्षात घ्या. आणि लक्षात असू द्या, हे डिप्रेस क्लास मिशन स्थापन झालं ते मुंबईमध्ये आणि 1911ला ते या ठिकाणी पुण्यामध्ये स्थलांतरित करण्यात आलं आणि त्यावेळेस पुण्यामध्ये स्थलांतरित जेव्हा या ठिकाणी झालं तेव्हा एक सभा आयोजित केली. त्या सभेचे अध्यक्ष R.G. भांडारकर होते आणि पुण्यातल्या या डिप्रेस क्लास मिशनच्या शाखेचे अध्यक्ष हे या ठिकाणी शिवराम जानबा कांबळे होते, हे लक्षात घ्या. या वीरा शिंदे यांनी 1933 साली एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव होतं भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा एक महत्वाचा ग्रंथ ते इथं या ठिकाणी लिहित आहेत, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की वीरा शिंदेच्याच प्रयत्नामुळं आणि NG चंदावरकर यांच्या प्रयत्नामुळे 1917च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनामध्ये
अखिल अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव काँग्रेसच्या स्टेजवर मांडण्यामध्ये यांना यश प्राप्त झालं होतं आणि यांनी अखिल भारतीय स्तरावर अस्पृश्यांची पहिली परिषद या ठिकाणी भरवली होती. मी म्हणतोय ऑल इंडिया लेवलला. तसं पाहिलं तर अस्पृश्यांची पहिली परिषद भरवणारे सासवडमध्ये आहे ते म्हणजे शिवराज जन्मा कांबळे. पण ऑल इंडिया लेवलला अखिल भारतीय अस्पृश्यता संमेलन जे आहे ते भरवण्याचा सन्मान या ठिकाणी वीरा शिंदेकडे या ठिकाणी जातो 1918ला. आणि त्यावेळेसचे अध्यक्ष त्यांनी बनवले होते सयाजीराव गायकवाडांना. लोकमान्य टिळक देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं, मात्र बाबासाहेब आंबेडकर त्या कार्यक्रमाला गेले नाहीत. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. का बरं नाही गेलं? कारण डिप्रेस क्लास पेशंटचे तत्व आणि वीरा शिंदेबद्दल त्यांना या ठिकाणी शंका होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दादोबा पांडुरंग तरखडकर तो वेल नोन पर्सन आहे, आपल्याला माहिती आहे. परमहंस मंडळी ही यांनी स्थापन केली. मानवधर्म सभेचे ते अध्यक्ष होते, मात्र परमहंस सभेचे ते अध्यक्ष न राहता त्यांनी गुप्तपणे तिथं काम या ठिकाणी केलेलं आहे. रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे या ठिकाणी या परमहंस सभेचे या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. याचबरोबर दादोबा पांडुरंग तरखडकर धर्म विवेचन या नावाची पत्रिका या ठिकाणी लिहित आहेत. नाव नीट लक्षात असू द्या की धर्म विवेचन जे आहे हे धर्म विवेचन ही पत्रिका दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी लिहितात. याचबरोबर दादोबांचं अजून काय बरं महत्वाचं तर परमहंसिक ब्राह्मकाव्य हे देखील त्यांनी महत्वाच्या ठिकाणी काव्य रचना केलेली आहे. यशोदा पांडुरंगी पण त्यांनी लिहिलेलं आहे. आणि यमुना पर्यटनमध्ये त्यांनी संस्कृतमध्ये एक लेख लिहिला ज्याचं नाव होतं विधवा श्रोमार्जुन. तर हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या जोड्या जुळवा अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता बघा, जोड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न आहे. परमहंस मंडळी जर आपण पाहिलं, मी आता सांगितलं परमहंस मंडळीचे रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे अध्यक्ष या ठिकाणी होते पहिले. बॉम्बे असोसिएशन जर आपण पाहिलं तर भाऊदाजी लाड हे अनेक वर्ष सचिव या ठिकाणी राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. भाऊदाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनचे सेक्रेटरी या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे पहिले अध्यक्ष कोण होते तर जमशेदजी जेजेभाई आहे ना. तर जमशेदजी जेजेभाई हे बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी होते. जरी ही संस्था दादाभाई नवरोजी आणि त्याचबरोबर जगन्नाथ शंकरशेठ यांनी स्थापन केली असली तर जमशेदजी जेजेभाई हे पहिले अध्यक्ष या ठिकाणी आणि सेक्रेटरी हे भाऊदाजी लाड होते, लक्षात घ्या. राष्ट्रीय सामाजिक परिषद जर आपण पाहिलं तर रानड्यांनी स्थापन केली, मात्र गोपाळकृष्ण गोखले हे त्याचे सेक्रेटरी या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि डेक्कन सभा राष्ट्रीय सामाजिक परिषद जर आपण पाहिलं तर दी.बा. रघुनाथराव, लक्षात घ्या. तर दी.बा. रघुनाथराव हे याचे सेक्रेटरी या ठिकाणी बनलेले आहेत, नीट समजून घ्या. तर दी.बा. रघुनाथराव जे आहे तर दी.बा. रघुनाथराव हे याचे सेक्रेटरी या ठिकाणी होते राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे. आणि डेक्कन सभा जर आपण पाहिलं तर त्या डेक्कन सभेचे सेक्रेटरी हे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर राष्ट्रीय सामाजिक परिषद चे सेक्रेटरी दी.बा. रघुनाथराव आणि डेक्कन सभेचे सेक्रेटरी गोपाळकृष्ण गोखले. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, समोरासमोर जर आपण पाहिलं तर हो समोरासमोर इथे आहे. आता बघा, राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, कारण तिसऱ्याचं चौथं आहे आणि चौथ्याचं तिसरं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या, है ना. तर या प्रकारची ही जोडी या ठिकाणी जोडलेली आहे. पहा पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा, समाज स्वास्थ्य हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केलं अशा प्रकारचा प्रश्न आहे. समाज स्वास्थ्य या नियतकालिकावर प्रश्न 2024च्या पेपरमध्ये येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण इथं जर आपण पाहिलं तर हे समाज स्वास्थ्य हे नियतकालिक 1927चं आहे, म्हणजे याला जवळपास 100 वर्ष पूर्ण होईल. आता आयोग काय करते, 2024ला 100 वर्ष झाली म्हणून प्रश्न नाही विचारत, पुढचे 2 वर्षाचे प्रश्न विचारतात, हे लक्षात घ्या, है ना. त्यामुळं विद्यार्थ्यांनी हे पुढचे 2 आणि मागचे 2 हे पण करून जावा. म्हणजे 2024ला जर आपल्याला पेपर द्यायचं 100 वर्ष होत आहेत तर 2022 ते 2027-28 पर्यंतचे प्रश्न किंवा त्यातल्या ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक संघटना त्यावर या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. तर समाज स्वास्थ्य 1927चं हे नियतकालिक आहे. आणि हे नियतकालिक कोणी सुरू केलं तर रघुनाथ धोंड कर्वे, म्हणजे धोंडकेशव कर्वे यांचा सुपुत्र नाव त्याचं आहे रघुनाथ धोंड कर्वे. तर रघुनाथ धोंड कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे नियतकालिक या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये
आपल्याला माहिती आहे लैंगिक समस्यांवर उघड या ठिकाणी चर्चा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. लोकसंख्या नियंत्रणावर सर्वप्रथम ते या ठिकाणी इथे चर्चा करतायत असं एकंदर दिसतं. हा पण मुद्दा लक्षात घ्या बरं का की रघुनाथ धोंड कर्वे यांच्यावर त्या काळातल्या लोकांनी खटले दाखल केले होते, कारण त्यांच्यावर आरोप केले गेले की ते अश्लीलतेचा प्रचार प्रसार करतायत. त्यावेळेस त्यांच्यावर खटले दाखल झाले आणि त्यांच्या बाजूनं बाबासाहेब आंबेडकरांनी ते केसेस या ठिकाणी लढवल्या होत्या. हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे ना. खूप महत्वाचे मुद्दा या ठिकाणी धोंड केशव कर्वेंचा मुलगा रघुनाथ धोंड कर्वे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. यांच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही बिलकुलच. ठीक आहे. पुढचं बघा, जोड्या जुळवाचा प्रश्न आहे बघा हा. आणि इथं म्हटलेलं आहे पी आनंद चार्लू, गणेश व्यंकटेश जोशी, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक. आणि समोर आहे कुंपणानं शेत खाल्ले, उद्योगीकरण हे संस्कृतीची वरची पायरी. म्हणजे एक महत्वाचा राष्ट्रीय चळवळीतला नेता आहे आणि दुसरं आपण पाहिलं जोडी तर त्यांचे विचार आहेत. लक्षात घ्या. आता बघा, साहजिकच कुंपणानं शेत खाल्ले, त्याचबरोबर या ठिकाणी उद्योगीकरण ही संस्कृतीची वरची पायरी आहे. कारखाने राष्ट्राचे नवीन उपक्रमांना जन्म देतात. याचाच अर्थ हा प्रश्न ब्रिटिश पूर्व काळामध्ये किंवा ब्रिटिश काळामध्ये भारताचा आर्थिक इतिहास या टॉपिकवर या ठिकाणी आहे. म्हणजे जो आपल्या सिलेबसच्या 1.4 मधला घटक आहे. तर या 1.4 मधल्या घटकामध्ये अशा प्रकारचे विविध विचार अर्थतज्ञांचे इथे या ठिकाणी विचार दिलेले आहेत आणि त्याचे सेंटेन्स या ठिकाणी इथं ते कोणाचे आहेत यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा, पी आनंद चार्लू यांनी म्हटलं होतं की ब्रिटिशांच्या धोरणाला म्हटलं होतं की कुंपणानं शेत खाल्लेलं आहे. म्हणजे ब्रिटिश राज्यकर्ते भारताचा आर्थिक शोषण करतात या प्रकारची भूमिका ते मांडतात. गणेश व्यंकटेश जोशी हे महाराष्ट्रातले मोठे अर्थतज्ञ राहिलेले आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे उद्योगीकरण ही संस्कृतीची वरची पायरी आहे. या प्रकारची भूमिका ते मांडताना एकंदरीत दिसून येतं. न्यायमूर्ती रानडे म्हणतायत की या ठिकाणी कारखाने राष्ट्राच्या नवीन उपक्रमांना जन्म देऊ शकतील हे या ठिकाणी ते म्हणतायत. आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक म्हणतायत की व्यापाऱ्यांचं, यंत्र निर्मात्यांचं आणि दुकानदारांचं राष्ट्र बनावे. म्हणजे भारत हे व्यापाऱ्यांचं, यंत्र निर्मात्यांचं आणि दुकानदारांचे राष्ट्र बनवावे. म्हणजेच काय, तर या माध्यमातून स्वदेशीचा पुरस्कार इथे या ठिकाणी करतायत आणि भारतीय लोकांनी देखील आता उद्योजक बनलं पाहिजे या प्रकारची भूमिका ते इथे या ठिकाणी मांडतायत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, समोरासमोरच्या जोड्या आहेत आणि म्हणून जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 1च आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बघा मित्रांनो, एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. 2025 ची तयारीला आता लागा बरं का. जे कोण विद्यार्थी आहेत 2025 ची तयारी करतायत त्यांनी आता सुरुवात केली पाहिजे, कारण खूप झाला आता टाइमपास. कारण बघा 2025 चा पेपर हा साहजिकच आपल्याला माहिती आहे की जूनच्या दरम्यान या ठिकाणी होईल. एप्रिलला नाही होणार पण तो जूनला या ठिकाणी होईल आणि तो जो सिलेबस आहे हा मोठा आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमचे ऑप्शनल पेपर या ठिकाणी निर्णय घ्या आणि त्या ऑप्शनल पेपरच्या तयारीला या ठिकाणी लागा. सोबतच जीएसची पण या ठिकाणी तयारी करा. ज्यांचं टार्गेट 2025 आहे, जे 2025 ची परीक्षा देणार नाही त्यांचा हा विषय नाही. मात्र 2025 ला जे विद्यार्थी या ठिकाणी सामोरं जाणार आहे तर त्या विद्यार्थ्यांनी 25, 26, 27 जे पण मी म्हणतो, कारण की अंडर ग्रॅज्युएटचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण आतापासून अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे. कारण हा सिलेबस किमान 1.5 वर्ष लागतो कम्प्लीट करण्यासाठी. त्यामुळं तर विद्यार्थ्यांनी काय करा की या प्रकारे आत्तापासूनच त्या 2025च्या तयारीला लागून ठेवा. आता बघा, जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनलसाठी या ठिकाणी प्रिपरेशन करत असतील त्यांना मला सांगणं आहे की हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर 1 सप्टेंबर पासून आपण हिस्ट्री ऑप्शनलची बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे. एन्शियंट इंडियापासून आपले हे बॅचेस लेक्चर्स या ठिकाणी सुरू आहेत. लाईव्ह बॅच आहे. जे कोण इंटरेस्टेड विद्यार्थी आहे त्यांनी या लाईव्ह बॅचला जरूर या ठिकाणी जॉईन करा. रोज सायंकाळी 8 वाजता या बॅचचे लेक्चर्स या ठिकाणी होत आहेत हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल वेब पेपर हिस्ट्री व्यतिरिक्त आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास GS पेपर 1ची ही बॅच आपल्याकडे आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला या पेपर 1 मधला हिस्ट्री हा टॉपिक या ठिकाणी शिकवतोय. ज्यामध्ये आर्ट अँड कल्चर, मिडिवल इंडियातली भक्ती चळवळ, मॉडर्न इंडियाचे संपूर्ण मॉडर्न इंडिया आहे आणि त्याचबरोबर आफ्टर इंडिपेंडन्स आणि
वर्ल्ड हिस्ट्री, अशा सगळेच ही पण ऑनगोईंग बॅच आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची बॅच आहे. सध्या चालू आहे त्याचे लेक्चर्स वगैरे अपलोड करणं. आर्ट अँड कल्चर याचा जवळपास कंप्लीट झालेला आहे. तर मॉडर्न इंडिया कंप्लीट झालेला आहे. तर जे कोण विद्यार्थी जीएसची प्रिपरेशन करतायत हिस्ट्री 2025 साठी हिस्ट्री, तर त्यांनी पण हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ही बॅच, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर जाऊन इतिहास GS1 ची ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. तर लक्षात घ्या, दोन्ही महत्वाच्या बॅच आहेत 2025 साठी. ठीक आहे, तर त्या बॅच या ठिकाणी जॉईन करून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, व्हिएन्ना येथे भरलेल्या प्राच्य विद्या परिषदेत उपस्थित राहून त्यांनी नाशिक जवळील 7 वाहनकालीन लेण्यांचा अभ्यास हा निबंध वाचला. तर कुठला निबंध वाचला? बघा, निबंधाचं नाव आहे 7 वाहनकालीन लेण्यांचा अभ्यास. हा निबंध त्यांनी या ठिकाणी वाचला. त्यांचे प्राच्य विद्येवरील ज्ञान पाहून परिषदेनं त्यांना, म्हणजे प्राच्य विद्या विशारद राहिलेल्या आहेत, तर प्राच्य विद्येवरील ज्ञान पाहून परिषदेने त्यांना कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या पुरस्कारानं सन्मानित या ठिकाणी केलं. तर ती व्यक्ती कोण आहे? तर नीट समजून घ्या. कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या पुरस्कारानं सन्मानित झालेली व्यक्ती कोण आहे? तर RG भांडारकर, जेम्स प्रिन्सेप, VK राजवाडे आणि अलेक्झांडर कॅनिंघम या प्रकारचा. आता प्राच्य विद्या इथं बनलेलं आहे आणि 7 वाहनकालीन लेण्यांचा अभ्यास हा निबंध त्यांनी वाचलेला आहे. ते कुठे वाचलेला? व्हिएन्नामध्ये वाचलेला आहे. ठीक आहे ना, व्हिएन्नामध्ये. तर ती व्यक्ती कोण आहे? तर लक्षात घ्या, राईट आन्सर आपण पाहिलं तर ती व्यक्ती आहे RG भांडारकर. ठीक आहे, त्याचा RG भांडारकर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात की त्यांनी या प्रकारे ते प्राच्य विद्येचे अभ्यासक होते मोठे. त्याचबरोबर त्यांनी खूप साऱ्या भारताच्या प्राचीन शिलालेखांचा अध्ययन या ठिकाणी केलेला आहे. यांच्या नावाने पुण्यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूट, भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट देखील या ठिकाणी आहे, आपल्याला माहिती आहे. याच प्रकारे यांना कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या नावाची पदवी देखील किंवा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला गेला होता. त्यामुळे राईट आन्सर RG भांडारकर, मोस्ट इम्पॉर्टंट. जेम्स प्रिन्सेप कोण होता बरं? जेम्स प्रिन्सेप हा ब्रिटिश अधिकारी होता, ज्यानं 1837 साली, लक्षात घ्या 1837 साली, एक्झॅक्ट डेट जर हवी असेल तर ती डेट पण माझ्याकडे आहे, 20 ऑगस्ट आहे बघा. तर 20 ऑगस्ट 1837 साली त्यानं या ठिकाणी अशोकाची ब्राह्मी लिपी तिचं वाचन करण्यात यश मिळवलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अशोकाची ब्राह्मी लिपीचं संशोधन किंवा अशोकाची ब्राह्मी लिपी शोधून कोणी काढली? तर ती जेम्स प्रिन्सेपने या ठिकाणी काढलेली आहे. आणि त्यानुसार मग आपल्या भारतीयांना कळालं, देवाना प्रियदस्य या नावाचा कोणता तरी भारतीय शासक या देशामध्ये होता, ज्याने खूप सारे शिलालेख, अभिलेख या ठिकाणी कोरलेले आहेत. या प्रकारची माहिती जेम्स प्रिन्सेपने आपल्याला दिलेली आहे, लक्षात घ्या. अलेक्झांडर कॅनिंघम कोण होते? तर लक्षात घ्या 1872ला आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना भारतामध्ये झाली आणि त्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे पहिले डायरेक्टर अलेक्झांडर कॅनिंघम या ठिकाणी बनलेले आहेत. यांनी अनेक बौद्ध स्तूप, हडप्पा सिव्हिलायझेशन या भागातलं उत्खनन या ठिकाणी केल्याचं दिसतं. सांचीच्या स्तूपाचं उत्खनन या अलेक्झांडर कॅनिंघम यांनीच या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. VK राजवाडे यांना इतिहासात 4 या ठिकाणी म्हणलं जातात. खूप महत्वाची व्यक्ती आहे VK राजवाडे, लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी या ठिकाणी होते. या VK राजवाडे यांनी, लक्षात असू द्या असे प्रश्न येऊ शकतात बरं का, VK राजवाडे यांनी 1910ला भारत इतिहास संशोधक मंडळ जे आहे, तर भारत इतिहास संशोधक मंडळ जे आहे, तर हे भारत इतिहास संशोधक मंडळ हे या ठिकाणी स्थापन केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. आता हे VK राजवाडे स्थापन केलेलं भारत इतिहास संशोधक मंडळ कुठे आहे असा पण प्रश्न आला तर लक्षात घ्या, कुठे आहे ते? पुण्यामध्ये आहे. ठीक आहे ना, तर पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना यांनी केली. VK राजवाड्यांचं अजून काय बरं महत्वाचं योगदान? तर लक्षात घ्या, मराठ्यांच्या इतिहासाची साधनं एकूण 22 खंडामध्ये या व्यक्तीने या ठिकाणी प्रकाशित या ठिकाणी केलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आतापर्यंत 22 खंड या ठिकाणी इथं उपलब्ध झालेत. अजून खूप सारे रुमाल्स या ठिकाणी आहेत, जे उत्खनन ज्याचा शोध लागला जातो त्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर VK राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं ही या ठिकाणी 22 खंडामध्ये प्रकाशित केल्याचं एकंदर दिसतं. याचबरोबर भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, खूप महत्वाचा मुद्दा हा, लक्षात घ्या. हे प्रश्न येतील बरं का. तर कोणता ग्रंथ? तर भारतीय विवाह संस्थेचा इतिहास. भारतीय विवाह संस्था जी आहे
तर त्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या नावानं त्यांनी एक ग्रंथ देखील लिहिलेला आहे, जो खूप महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी मानला जातो. त्यामध्ये अगदी प्राचीन कालखंडापासून आतापर्यंत भारतीय विवाह संस्थेमध्ये काय काय बदल झालेले आहेत त्याची सगळी डिटेल्स माहिती विका राजवाडे यांनी या ग्रंथात दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बघा, 1921 रोजी स्थापन झालेल्या मुंबईत साधका आश्रमात मुंबईतील साधका आश्रमात विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणते प्रशिक्षण दिले जात होते, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर साधका आश्रम जर आपण पाहिलं तर के.जी. देशपांडे जे आहे, तर या देशपांडे यांनी साधका आश्रमाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. मुंबईतील अंधेरी या ठिकाणी हे साधका आश्रम या ठिकाणी होतं, हे लक्षात घ्या 1921ला. आणि या साधका आश्रमाच्या माध्यमातून कोणतं प्रशिक्षण दिलं जातं असा प्रश्न आहे. सत्य अहिंसा सत्याग्रह, आधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्याचं, दारूबंदी, स्त्री शिक्षण व अस्पृश्य उद्धाराचं, शेती सूतकताई, दुग्धशाळा चालवण्याचं प्रशिक्षण. तर लक्षात घ्या, साधकाश्रमामध्ये प्रशिक्षण दिलं जात होतं ते म्हणजे शेती, सूतकताई व दुग्धशाळा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. या प्रकारचा हा मुद्दा इथे या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात या ठिकाणी असू द्या. या प्रकारे के.जी. देशपांडे यांनी साधकाश्रमची स्थापना केली 1921ला आणि तिथं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जायचं शेतीचं, सूतकताईचं आणि दुग्धशाळा चालवण्याचं. या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे बघा, या शाळेचं वैशिष्ट्य आहे, या शाळेमध्ये जे कोण सदस्य होत होते आश्रमामध्ये, जे पण कोण सदस्य होत होते त्या सदस्यांना एक शपथ घ्यावी लागायची की मी सरकारी नोकरी करणार नाही, या प्रकारची शपथ घ्यावी लागायची. तरच त्यांना या साधक आश्रमात प्रवेश या ठिकाणी दिला जात होता. खूप महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा बघा प्रश्न इथे या ठिकाणी आहे. खाली दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. अयोग्य विधान तुम्हाला या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे. 20 जुलै सन 1924 रोजी बहिष्कृत हितकांनी समितीची स्थापना करण्यात आली. बघा, 2024ला पेपर देणार आहे आणि 1924चा हा प्रश्न आहे, म्हणजे 100 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, लक्षात घ्या. तर बहिष्कृत हितकांनी समितीची स्थापना झाली, बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. मुंबईच्या दामोदर सभागृह जे आहे परळमध्ये, तिथे या ठिकाणी या संस्थेची स्थापना झाली. या सभेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कार्यकारी मंडळ म्हटलं तर कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सेक्रेटरी सीताराम शिवतरकर या ठिकाणी होते. आता बघा, या बहिष्कृत हितकांनी सभेचे अध्यक्ष जर आपण म्हटलं ना, तर अध्यक्ष होते ते म्हणजे सीताराम हरिलाल सेटलवाड, S.H. सेटलवाड जे आहे, तर S.H. सेटलवाड हे अध्यक्ष होते आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणजे कार्याध्यक्ष हे बाबासाहेब आंबेडकर आहे आणि सेक्रेटरी सीताराम शिवतरकर या ठिकाणी आहे. हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. एकदम राईट आहे, बरोबर. या संस्थेचे ब्रीद वाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एज्युकेट, ॲजिटेशन अँड ऑर्गनायझेशन या प्रकारचं होतं. एकदम बरोबर आहे, हे पण या ठिकाणी होतं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष या ठिकाणी करा. आता बघा, प्रश्न दिलेला अयोग्य विधान. अयोग्य कोणतं आहे? कोणतंच नाहीये, यापैकी नाही, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी आहे. तर सगळं बरोबर आहे, हे लक्षात घ्या. अयोग्य विचार म्हणून यापैकी नाही. ठीक आहे, तर हा मुद्दा लक्षात घ्या. या बहिष्कृत हितकांनी सभेवर प्रश्न विचारले जातीलच, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर हा मुद्दा लक्षात असू द्या. चलो पुढचा प्रश्न आपण पाहूया. देवी चंद्रगुप्तम, प्राचीन भारताच्या इतिहासावर हा प्रश्न या ठिकाणी आहे. प्रश्न दिलेला आहे देवी चंद्रगुप्तम जे आहे, हे देवी चंद्रगुप्तम या नाटकात कोणत्या 2 शासकांच्या युद्धाची माहिती या ठिकाणी मिळते? सर्वप्रथम तर आपण हे माहिती असणं गरजेचं आहे. देवी चंद्रम हे नाटक लिहिलं कोणी? ठीक आहे ना, तर विशाखा दत्त जे आहे, तर त्या विशाखा दत्तांनी लिहिलेलं आहे. या विशाखा दत्तांनी देवी चंद्रगुप्तम या प्रकारचं नाटक या ठिकाणी लिहिल्याचं एकंदर दिसतं. आता हे विशाखा दत्त कोण होतं? चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारामधले या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. आता देवी चंद्रगुप्तम यामध्ये काय दिलेलं आहे, तर यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं ध्रुव देवी, लक्षात घ्या, ध्रुव देवी आणि त्याचबरोबर चंद्रगुप्त दुसरा, ध्रुव देवी आणि चंद्रगुप्त दुसरा यांच्या प्रेम संबंधांवर आधारित असणारं हे नाटक आहे. त्याचं नाव आहे देवी चंद्रगुप्तम. आता पुढे आपल्याला पाहायला भेटतं अजून काय बरं याच्यामध्ये सांगता येईल, तर यामध्ये आपल्याला एक स्टोरी माहिती आहे, कथा माहिती आहे. शक राजा होता रुद्रसिंह तिसरा, त्यानं गुप्त घराण्यावर हल्ला केला.
तेव्हा चंद्रगुप्त दुसराचा मोठा बंधू रामगुप्त या ठिकाणी सिंहासनावर होता. आणि हा जो रामगुप्त होता त्याची पत्नी होती ध्रुव देवी. आणि ती ध्रुव देवी प्राप्त करण्यासाठी या रुद्रसिंह तिसरा शक राजा त्याने भारतावर हल्ला केला होता गुप्तांकडे. आणि मग ही ध्रुव देवीची त्यांनी मागणी या ठिकाणी केली. तर तेव्हा रामगुप्ताचा लहान बंधू ज्याचं नाव आहे चंद्रगुप्त दुसरा, त्यानं काय केलं, त्यानं या ठिकाणी त्या स्त्रीच्या वेशामध्ये जाऊन त्या रुद्रसिंह तिसऱ्याची हत्या या ठिकाणी केली. आणि त्यानंतर त्याने आपल्या बंधू म्हणजे रामगुप्त याची पण हत्या केली. आणि मग ध्रुव देवी सोबत विवाह या ठिकाणी केला. आणि मग शकांचा पराभव केल्यामुळं या चंद्रगुप्त दुसऱ्याला शकारी या नावानं संबोधलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर शकारी म्हटलेलं आहे याला चंद्रगुप्त दुसऱ्याला. आणि म्हणून देवी चंद्रगुप्त मध्ये माहिती मिळते गुप्त आणि त्याचबरोबर शक साम्राज्य शक शासकांची माहिती या ठिकाणी या ग्रंथामध्ये या ठिकाणी आपल्याला मिळते. आपल्याला माहिती आहे ध्रुवदेवी आणि चंद्रगुप्त दुसरा यांचा मुलगा होता ज्याचं नाव होतं कुमारगुप्त, है ना. तर कुमारगुप्त जो आहे हा कुमारगुप्त आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो, जो ध्रुवदेवी आणि चंद्रगुप्त दुसरा यांचा या ठिकाणी मुलगा आहे. आणि याच कुमारगुप्तानं महेंद्रादित्याची पदवी या ठिकाणी धारण केली. तर महेंद्रादित्याची पदवी धारण केली. आणि या कुमारगुप्तानं त्याच्या काळामध्ये नालंदा विश्वविद्यालयाची बांधकाम सुरू केलं किंवा नालंदा विश्वविद्यालय या ठिकाणी त्यानं उभारलेलं आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. चंद्रगुप्त दुसरा याच्या कार्यकाळामध्ये आपल्याला माहिती आहे की चिनी बौद्ध प्रवासी आहे ज्याचं नाव आहे फायहान. हा फायहान भारतामध्ये आला. त्याची डेट जर आपण पाहिली तर 399 AD पासून ते 414 AD पर्यंत तो भारतामध्ये या ठिकाणी राहिलेला आहे. हे डेट लक्षात ठेवा. आणि या फायहाननं भारतामध्ये सामाजिक आर्थिक लिखाण केलं. आणि त्याच्या लिखाणामध्ये पहिल्यांदा दिसून आलं की भारतामध्ये अस्पृश्यता होती, याबद्दलची माहिती फायहान इथे या ठिकाणी देतोय, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर बघा हा पण महत्वाचा मुद्दा. बघा मागे आपल्याला पाहायला भेटत राज्यसेवेनं शुंग आणि त्याचबरोबर विदर्भ शासक यांबद्दलची माहिती विचारली होती. आणि तो ग्रंथ होता मालविकाग्नी मित्र, जो कालिदासानं लिहिला. तशाच प्रकारचा प्रश्न देवी चंद्रगुप्त हा मी तयार करून तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. मौर्य आणि त्याचबरोबर नंद यांची माहिती कशातून मिळते, तर आपल्याला माहिती आहे मुद्रा राक्षस मधून मिळते. मुद्रा राक्षस हे नाटक पण विशाखा दत्तांचं त्या ठिकाणी नाटक आहे. तर हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मुद्रा राक्षस हे विशाखा दत्ताला लिहिले. चाणक्य आणि त्याचबरोबर चंद्रगुप्त दुसरा याने धनानंदचा पराभव कसा केला या प्रकारची माहिती मुद्रा राक्षस मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटती. खूप इम्पॉर्टंट हा पण मुद्दा लक्षात असू द्या. चलो त्यानंतर बघा घटना कालानुक्रमे लावा, असा एखादा प्रश्न असतोच बरं का. घटना कालानुक्रमे लावा राज्यसेवा पूर्व परीक्षेला असे प्रश्न असतात जनरली. चलेगाव चळवळ, आता चलेगाव चळवळ कधी सुरू झाली, डेट माहिती बघा आपल्याला 8 ऑगस्ट 1942 ला. असे जेव्हा प्रश्न येतात ना तेव्हा थेट डेट लिहायची तिथं आणि मग ते सगळं मेकॅनिझम करायचं. क्रिप्स मिशन जर आपण पाहिलं कधी आलं, मार्च महिन्यामध्ये आलं बघा. क्रिप्स मिशन मार्च 1942 ला क्रिप्स मिशन या ठिकाणी आलं. ऑगस्ट ऑफर कधीची आहे बघा, तर याची पण डेट लक्षात घ्या. 8 ऑगस्ट आहे. 8 ऑगस्ट 1940 ची आहे, ठीक आहे ना. 8 ऑगस्ट 1940 ते म्हणजे ऑगस्ट ऑफर. आणि वैयक्तिक सत्याग्रह जर आपण पाहिलं तर आहे 17 सप्टेंबर आहे डेट बघायची. 17 सप्टेंबर 1940 या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, है ना. रामगड अधिवेशन झालं होतं. त्या रामगड अधिवेशनामध्ये गांधींनी डिक्लेअर केलं की आपण वैयक्तिक सत्याग्रह सुरू करायचा आहे. आणि मग 1940 ला वैयक्तिक सत्याग्रह 17 सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे, लक्षात घ्या. विनोबा भावे याचे पहिले सत्याग्रही आपल्या सर्वांना माहिती आहे. तर या प्रकारे पहिलं काय येईल तर ऑगस्ट ऑफर येईल. तर ड जिथं आहे ते पहिलं येणार आहे. ड 2 ठिकाणी आहे. त्यानंतर काय येईल तर वैयक्तिक सत्याग्रह येईल. क आलं पाहिजे. तर क इथे आहे, क इथे पण आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मग ख्रिस मिशन येईल, कारण मार्च महिन्यामध्ये आलं. ख्रिस मिशन अपयशी ठरलं बघा. आणि त्यानंतर मग चलेगाव चळवळ सुरू झाली. महात्मा गांधींनी म्हटलं ना ख्रिस मिशन बद्दल की हा कधीही पास न होणाऱ्या आणि डबघाई झालेल्या बँकेचा पुढील तारखेचा चेक आहे, अशा प्रकारे भूमिका महात्मा गांधींनी मांडली. ख्रिस मिशनवर खूप नाराज झाले कोण, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि मग नंतर चलेगाव चळवळ छोडो भारत आंदोलन या ठिकाणी सुरू झालं. त्यामुळं त्यानंतर येईल ब आणि मग अ येईल, है ना. म्हणून मग पर्याय क्रमांक
4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसतं. तर लक्षात घ्या, जेव्हा असे घटना कालानुक्रमे लावा असे प्रश्न येतील तेव्हा ते तारखा तिथं मांडणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि किमान तुम्हाला माहिती पाहिजे, तारखा जरी नाही माहिती तरी ती घटना कोणती आधीची हे तुम्हाला तिथं कळलं पाहिजे, हे लक्षात घ्या. पुढे बघा, प्राचीन भारतातील कोणत्या शासकानं हुणांचा पराभव करून माळवा प्रांतात इसवी सन 513 मध्ये विजयस्तंभ उभारला? तर माळवा प्रांतामध्ये विजयस्तंभ कोणी उभारला या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. तर कोणी उभारला? चंद्रगुप्त दुसरा, यशोधर्मन, समुद्रगुप्त आणि त्याचबरोबर हर्षवर्धन. तर राईट आन्सर काय आहे? तर यशोधर्मन. लक्षात घ्या, हा माळवाचा शासक होता यशोधर्मन, आणि त्यानं कोणत्या शासकाचा पराभव केला? हुण शासक होता ज्याचं नाव या ठिकाणी होतं मिहिरकुल, है ना, मिहिरकुल. लक्षात घ्या, तर मिहिरकुल याचा पराभव त्यांनी केलेला आहे आणि मिहिरकुलचा पराभव करून 513 AD मध्ये त्यानं विजयस्तंभाची स्थापना या ठिकाणी केली आपल्या राज्यामध्ये, हे लक्षात घ्या. इथं डेट चुकलेली आहे, 513 नाहीये तर 532 आहे. लक्षात घ्या, डेट सुधारून घ्या. तर 532 AD ला विजयस्तंभ या ठिकाणी उभारलेला आहे असं एकंदरीत पाहायला मिळतं. मिहिरकुलचा पराभव केला. मिहिरकुल आणि तोरडमल हे दोन महत्वाचे हुण आक्रमण करते गुप्तांच्या काळामध्ये हल्ला करतायत, हे लक्षात घ्या. आणि लॅटर गुप्त शासकांच्या काळातला यशोधर्मननं जो माळव्याचा शासक होता त्यानं या ठिकाणी मिहिरकुलचा पराभव करून 532 AD ला विजयस्तंभ स्थापन केला माळव्यामध्ये. समुद्रगुप्त जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे त्याच्या संदर्भात प्रयाग प्रशस्ती पत्र खूप इम्पॉर्टंट आहे. प्रयाग प्रशस्ती जे त्याचा दरबारी कवी जे आहे हरिसेन यांनी या ठिकाणी लिहिलं, याच्यावर प्रश्न आला होता. आता समुद्रगुप्त काय बरं प्रश्न येईल? तर लक्षात घ्या, वीणा वादक म्हणून येईल. तर त्याचं कॉइन्स आहे आणि त्या कॉइन्सवर तो वीणा वाजवताना या ठिकाणी दिसतोय म्हणून वीणा वादक आहे आणि संस्कृत गाढा अभ्यासक देखील आहे समुद्रगुप्त, लक्षात घ्या. बुद्धघोष हा याच्या दरबारामध्ये या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं, ठीक आहे ना. बुद्धघोष आणि असंग हे दोन बौद्ध भिक्षू याच्या दरबारामध्ये होते समुद्रगुप्ताच्या. हर्षवर्धन जर आपण पाहिलं तर हर्षवर्धनाच्या संदर्भात बासखेडा अभिलेख खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तर कोणता? बासखेडा अभिलेख. तर बासखेडा अभिलेख खूपच इम्पॉर्टंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. काय बरं आहे या बासखेडा अभिलेखात? तर यामध्ये आहे हर्षवर्धन राजाची स्वाक्षरी. हर्षवर्धन राजाची स्वाक्षरी पण मिळते आणि त्याचबरोबर हर्षवर्धन राजा बौद्ध धर्म स्वीकारण्याआधी शिवाचा उपासक होता याची माहिती बासखेडा अभिलेखामध्ये मिळते. आपल्याला माहिती आहे हर्षवर्धनच्या काळामध्ये युहांग संघ हा दुसरा चिनी बौद्ध प्रवासी भारतामध्ये आलेला होता, ज्यानं सी युकी पाश्चात्य संस्कृतीचे लेख म्हणजेच सी युकी या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. सी युकी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या ठिकाणी युहांग संघाने लिहिलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या, ठीक आहे. तर या प्रकारचे हे सगळे महत्वाचे मुद्दे प्रश्न तुम्हाला इथं खूप इम्पॉर्टंट आहे. यास एक महत्वाची सूचना आहे मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला खूप साऱ्या बॅचेस या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं. कोणकोणत्या बॅचेस आहेत आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर त्याबद्दलची माहिती थोडक्यामध्ये या ठिकाणी देतो. की बघा, इथं जर आपण पाहिलं इतिहास ऑप्शनल पेपर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा तो आपल्याकडे या ठिकाणी इथं शिकवतो आहे मी. 1 सप्टेंबर पासून त्याची बॅच सुरू झालेली आहे, तर ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन जरूर करा. इतिहास GS1 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा 2025 आहेत, लक्षात घ्या. तर हिस्ट्री ऑप्शनल आणि त्याचबरोबर हिस्ट्री GS 2025च्या या बॅचेस या ठिकाणी आहेत, तर त्या तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. याचा लिखाण सराव पण मी करून घेतोय, लक्षात घ्या. आपण यामध्ये काय करतोय की विद्यार्थ्यांना UPSC चे PYQ या ठिकाणी सॉल्व्ह करायला देतोय आणि विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करायचे आणि मला व्हॉट्सअपच्या थ्रू ते सॉल्व्ह पेपर या ठिकाणी पाठवायचे, मी त्याचे चेक करून तुम्हाला या ठिकाणी देत असतो, लक्षात घ्या. याचबरोबर इतिहास बेसिक फाउंडेशन. आता बघा, ही इतिहास राज्यसेवा बेसिक फाउंडेशन ही आता 2024च्या पेपरसाठी खूप इम्पॉर्टंट बॅच आहे. तर ड्रीम बॅच आहे, लक्षात घ्या, ड्रीम बॅच. तर ही 2024च्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्राचीन मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत सगळं याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे आफ्टर इंडिपेंडेंट. तर जे कोणी विद्यार्थी 24 साठी तयारी करतात त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. याचबरोबर याचसोबत इतिहास राज्यसेवा मुख्य परीक्षेची पण बॅच आपली या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कंबाईन बेसिक फाउंडेशन बॅच, जे कोण विद्यार्थी कंबाईनवरच टार्गेट ठेवतात त्यांनी बेसिक फाउंडेशन बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा 2024 बॅच आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास
जो राज्यसेवेला उपयुक्त आहे तर त्याची बॅच आहे. समाज सुधारकांची बॅच आहे. लक्षात घ्या, समाज सुधारकांच्या बॅच सोबत तुम्हाला समाज सुधारकांचे पुस्तक देखील इथे या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात या ठिकाणी असू द्या. याचबरोबर आपण इतिहास PYQ बॅच खूप इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवा आणि कंबाईनचे सगळे PYQs, वनसेवेचे सगळे PYQs, ॲग्रिकल्चरचे PYQs, हिस्ट्रीच्या संदर्भात जे पण काय आलेले आहेत ते सगळे PYQs आपण इथे या ठिकाणी केलेले आहेत. 100+ लेक्चर्स याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी आहे. 1000 प्रश्न जवळपास आतापर्यंत 1 ते 1,500 प्रश्न आपण जवळपास याच्यामध्ये आतापर्यंत सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. अजून पण ह्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न ऍड होणार आहेत, ते लक्षात घ्या. आणि याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरसाठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच आहे. आता जसं आपण 15 प्रश्न इथे घेतोय तर त्या बॅचमध्ये मी एकूण 5 क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत आणि या 5 क्वेश्चन पेपरमध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 100 प्रश्न आहेत आणि त्याचे 20 व्हिडिओ आहेत. तर ती बॅच जरूर तुम्ही या ठिकाणी जॉईन करा राज्यसेवा पूर्व परीक्षेची. लक्षात घ्या, आपल्या या बॅचवर किंवा आपल्या या हिस्ट्री बाय संतोष सवने ॲप्लिकेशनवर ज्या काय बॅचेस आहेत त्या सर्व बॅचेसवर आपण EMI सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये आता तुम्हाला डिस्काउंट नाही मिळणार, मात्र EMI सुविधा या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. तर डिस्काउंट आपण बंद केलाय. म्हणजे इथं आपण काय केलं बघा, ज्या बॅच होत्या आपल्या 5-5 हजार रुपयाच्या, तर त्या बॅचेसची प्राइजच आपण कमी केलेली आहे आणि ती बॅचची प्राइस आपण कमी केली आणि त्याच्यामध्ये आपण आता EMI या ठिकाणी देत आहे. मला तुमच्याकडे जास्त अपेक्षा नाहीये, फक्त जी काय बॅच आहे तर ती बॅच तुम्ही जॉईन करा. तुम्हाला जर शक्य असेल तर त्या बॅचची फीस कमी केलेली आहे मी, तर ती एकदम तुम्ही फीस पे करून घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यांमध्ये घेऊ शकता. म्हणजे 3 महिन्यामध्ये त्या बॅचची फीस तुम्ही या ठिकाणी पे करू शकता. तर खूप कमी फीज या ठिकाणी, जसं की 850 रुपयाची बॅच आहे. 850 रुपयाच्या बॅचमध्ये तुम्हाला 3 टप्पे करायचे आहेत, है ना. तर 3 टप्पे करायचे म्हणजे तुमच्या वाट्याला किती रुपये येतील ते बघा आता तुम्ही. तर त्या प्रकारचे आपण 850 रुपयाची काही बॅच आहे, काही एक बॅच आपण 1,500 रुपयाची आहे. तर अशा खूप साऱ्या बॅचेस आहेत, कमी प्राइसमध्ये आहे आणि ते पण EMI मध्ये आहे. तर तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या मित्रांना पण सांगा जे कोण प्रिपरेशन या ठिकाणी करतायत, ठीक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, हा मिडिवल इंडियाचा प्रश्न आहे. मिडिवल इंडियामध्ये काय बरोबर म्हणले बघा, मध्यकाळात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हुंडी हा कोणत्या व्यवस्थेचा प्रकार मानला जातो? मध्य काळामध्ये हुंडी हा एक प्रकार होता बघा. तर हा कोणत्या व्यवस्थेचा प्रकार या ठिकाणी मानला जातो? बँकिंग व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, भांड्याचा प्रकार किंवा गायनाचा प्रकार? तर हुंडी काय होता? तर हुंडी हा बँकिंग व्यवस्थेचा प्रकार होता, हे लक्षात घ्या. आज ज्याला आपण DD म्हणतो, लक्षात घ्या, DD डिमांड ड्राफ्ट ज्याला आपण म्हणतो, अगदी त्याच प्रकारचं होतं हुंडी, ठीक आहे ना. तर डिमांड ड्राफ्ट म्हणजेच हुंडी होतं त्या काळात. हा काय आहे? बँकिंगचा प्रकार आहे, लक्षात या ठिकाणी असू द्या. याचबरोबर मिडिवल इंडियाचा अजून एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते चित्रकार अकबराच्या दरबारामध्ये होते? अकबराच्या वर प्रश्न येण्याची शक्यता आहे बरं का. तर अकबराच्या दरबारावर कोणत्या या ठिकाणी चित्रकार या ठिकाणी होते असा प्रश्न आहे. बसावन, मीर सय्यद अली आणि अब्दुल समद. तर हे तर लक्षात घ्या, हे मीर सय्यद अली आणि अब्दुल समद हे इराणवरनं आले होते आणि ते कोणासोबत आले होते? तर या ठिकाणी हे दोघ जण होते शाह तहस्समच्या दरबारामध्ये, इराणचा राजा शाह तहस्समच्या दरबारात, आणि हुमायूनच्या सोबत ते भारतात आले. आणि त्यानंतर अब्दुल समद आणि मीर सय्यद अली हे दोघं अकबराच्या दरबारातले प्रसिद्ध चित्रकार बनले. आपल्याला माहिती आहे की हा अब्दुल समद जर आपण पाहिला तर अकबराच्या राज्यातील टंकसाळ देखील होता, लक्षात घ्या, टंकसाळ होता. आणि अकबरानं त्या काळामध्ये रुपया हे चलन या ठिकाणी आणलेलं आहे, हे लक्षात घ्या. साहजिकच हे पहिल्यांदा शेरशाह सोलीच्या काळामध्ये होतं रुपया हे चलन. आता मात्र ते अकबराच्या काळामध्ये बनलं आणि त्या अकबरानं हे रुपया हे चांदीचं कॉइन्स होतं आणि त्यावर जय सियाराम अशा प्रकारचे शब्द कोरले होते आणि त्यावर या ठिकाणी प्रभू राम आणि त्याचबरोबर सीता यांचं चित्र या ठिकाणी होतं, असं एकंदर ते दिसतं. मनसूर मात्र इथे या ठिकाणी नाही, हे लक्षात घ्या. तर मनसूर हा जहांगीरच्या दरबारामधला होता, हे लक्षात घ्या. तर मनसूर हा अकबराच्या नव्हे तर जहांगीरच्या दरबारामधला एक या ठिकाणी चित्रकार राहिलेला आहे असं दिसतं. त्यामुळं अ, ब आणि क हे आपलं राईट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं राईट आन्सर आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आपण इथे प्रश्न या ठिकाणी पाहिले. जेवढं लवकर शक्य होईल, जेवढं जास्त व्हिडिओज मला तुम्हाला देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेल. वास्तविकता
हिस्ट्री ऑप्शनल आणि GSचे माझे लेक्चर्स आहेत, ऑफलाईनच्या बॅचेस चालू आहेत. त्यात जेवढं मला तुम्हाला यूट्यूब चॅनलवर देता येतंय तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मात्र यूट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना द्या, आपल्या मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करा, त्यांना हे लेक्चर जरूर या ठिकाणी पाहायला सांगा. आणि बॅच हवी असेल तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून ठेवा. थांबूया मित्रांनो, भेटूया उद्या परवाच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.